आता की नाही आपण नाही ना रोजचं सकाळचं टेन्शन घ्यायचंच नाही, कारण रोज सकाळचं बायकांना हेच टेन्शन असतं की सकाळचं डब्याला भाजीला काय द्यायचं मुलांना किंवा यांना नाश्त्याला काय द्यायचं. कारण टेन्शन तर आपल्यालाच घ्यायचं आहे आणि सुचवायचं पण आपल्यालाच आहे. त्यामुळे आपणच आपलं काहीतरी रात्रीचं सुचून ठेवायचं आणि तेच करायचं सकाळी भाजीला. मी तर आता तेच ठरवलंय बाबा, टेन्शन तरी कशाला घ्यायचं. रात्रीचंच आपली भाजीची तयारी मस्त अशी करून ठेवायची आणि सकाळी नो टेन्शनमध्ये उठायचं आणि डायरेक्ट फोडणीला देऊन घ्यायचं. रात्रीच मी ना मस्त अशी गवारीची भाजी साफ करून ठेवलेली, सकाळी मस्त पाण्यात घालून घेतली आणि एक बटाटा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला. भाजी फोडणीला देऊन घेतली आणि चपात्याचं पीठ आहे ना भाजी फोडणीला द्यायच्या आधीच मळून ठेवलं होतं. मऊसूद चपात्या होतात मस्त. चमचमीत गवारीची भाजी मस्त अशी तयार आहे. दोघांचे पण डबे भरून घेतले. आता चपात्या आहे ना मी त्यांना जेवढ्या लागतात ना तेवढ्या सुरुवातीला बनवून घेते. चपात्या जरा गरम होत्या म्हणून डब्यात भरून घेतल्या आणि थंड करायला बाहेर ठेवल्या. तोपर्यंत आहे ना भक्तीच्या पोळ्या घालून घेतल्या. आता दोघांचं पण आवरलं होतं, भक्तीचं पण आवरलं होतं. आम्ही खाली गेला होता, दोघांना पण बाय केलं आणि मी माझ्या पुढच्या कामाला लागले. आता डस्टिंग आहे ना हे कपाटावरचं म्हणा किंवा बाहेरचं कडाप्यांवरचं म्हणा, हे डस्टिंग जर रोज केलं ना तरी कमीच आहे. आता हे पॉन्ड्सचे डबे आहे ना तिघांचे 3 चॉईस आहेत. आबीचा वेगळा, माझा वेगळा आणि भक्तीचा वेगळा. भक्तीला घामोळ्या आल्या त्यामुळे तिने ना काल ग्रीन कलरचा डबा आणला होता आणि आवीचा ब्ल्यू कलरचा आणि माझा गुलाबी कलरचा. असं सर्व सामान आहे ना इकडं तिकडं पडलं होतं. सकाळ सकाळी घाई गडबडीमध्ये इकडं तिकडेच पडतं. तर ते व्यवस्थित लावून घेतलं आणि सर्व डस्टिंग करून घेतले. एवढं भारी वाटतं ना डस्टिंग केल्यावरती, कारण ही धूळ आहे ना 2 दिवस सुद्धा अशी चकाचक राहत नाही. धूळ कुठून येते मलाच काही कळत नाही. आता बाजूचे आजूबाजूच्यांचे सर्वांचे कामं पण झालेली आहेत, कारण आता कुठं काम पण चालू नाही तरी पण ही धूळ येतच राहते. ती सर्व क्लीन करून घेतलं आणि हा कुर्ता आहे ना मी मस्त असा मिशोवरून ऑनलाईन मागवलेला. फोटोमध्ये मला एवढा आवडला होता ना, पण असं वाटलं होतं व्यवस्थित येतोय की नाही, पण खूप छान आला. मला पण आवडला आणि तुम्हाला कसा वाटतंय तो पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडला, दिसायला पण छान दिसतोय. तर ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला नक्की करा आणि प्लीज कमेंट नक्की करत जा, कारण संवाद कसा मला असं वाटतं दोन्ही बाजूने असला ना की भारी वाटतं. तर काल जे ना मी ह्याचं दूध बनवलं होतं ना कोकोनट मिल्क, तर त्याचीच मला आज स्मूदी बनवायची होती. मस्त रात्रीच आहे ना 10-12 बदाम मी भिजत घातले होते, वरचे साल सर्व काढून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले. 3-4 आहे ना काळे आपले हे घेतले होते, खजूर घेतलेले, 1 केळी घेतलेली आणि आपले जे हे जेवढे पदार्थ आहेत ना ते बारीक होण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढंच दूध टाकायचं, पूर्ण बारीक करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला जेवढं म्हणजे कपभर बनवायचं आहे ना तेवढं दूध टाकून घ्यायचं आणि एक गरका मारून घ्यायचा मिक्सरला. मस्त स्मूदी तयार आहे. ही स्मूदी आहे ना एवढी टेस्टी लागते की काय सांगू. मस्त उपवासाला पण चालते ही. मला तर खूप आवडते बाबा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.